छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागवेश्वर बाबांविरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसने थेट निशाणा साधला आहे आणि भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी कडक इशारा दिला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरसारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसेच महाराष्ट्र प्रवेशावरती कायम स्वरूपावरती बंदी घालण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा माफी मागितलेली जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे. माफी देऊ शकणार नाही कारण का महाराष्ट्राचं नव्हे देशाचं नव्हे जगाचं आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे. म्हणून असे जे बाबा जे स्वयंघोषित बाबा आहेत ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल हे बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा. या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे ह्या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत हे RSS वाले. आणि सर्वात महत्त्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं आणि त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा तर ह्या धिक्कारातून आमची मागणी आहे हा बागेश्वर बाबा महाराष्ट्रात पुढे पाय ठेवता कामा नये. ठाण्यात तर बिलकुल ठेवू शकणार नाही. ठाण्यात ठेवला तर त्याच्या तोंडाला काळा भासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं गडकरी साहेबांना आणि भाजपला मला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य करतात तर मग त्यावेळेस भाजप गप्प का? खरात बाबावर गप्प, रामदेव बाबावर गप्प, नंतर इतर काही महिलांवरती अत्याचार आहे, बेरोजगारी आहे, सोन्याचा वाढलेला भाव आहे, डिझेल पेट्रोलचा भाव आहे, आज देशामध्ये गॅस टंचाई आहे, देशामध्ये बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, महिलांवरचा अत्याचार आहे, लहान मुलांवरचा अत्याचार आहे, आरोग्यविषयक धोरण खोळंबलेलं आहे, शैक्षणिक धोरण खोळंबलेलं आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाकिस्तान जाऊन त्या ठिकाणी ट्रम्प बरोबर मध्यस्थी करतो. भारत मात्र चिडून आहे. एस्टीम फाईल आहे ज्याच्यामध्ये मोदींचं नाव आलेलं आहे, केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांचं नाव आलेलं आहे, लैंगिक अत्याचार एस्टीम फाईलमधल्या लहान मुलांवरती झालेला आहे. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी किंवा अशा गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी तुम्ही बाबा लोकांना जनतेच्या माथ्यावर मारताय. हा बाबा लोकांचा जमाना नव्हे, हा बेबी लोकांचा जमाना आहे, लहान मुलांचा जमाना आहे, लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडेच बघून आपली लहान मुलं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जो कल्चर होता, जी संस्कृती होती, जी शिकवण होती ती लहान मुलांना शिकवण्याऐवजी जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, इतर आपले जे नेते असतील, इतर आपले जे ऐतिहासिक लीडर असतील, स्वातंत्र्य सेनानी असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, शहीद भगतसिंग असतील यांची शिकवण देण्याऐवजी जर बाबा लोकांच्या मागे लागून ते भाजप सरकार पागल झालेलं आहे. खरातमध्ये चाकणकर ताईला वाचवायचा प्रयत्न चालू आहे, सुनील तटकरेंना वाचवायचा प्रयत्न चालू आहे. या खरात प्रकरणाने संपूर्ण देशाची पायमल्ली आणि महाराष्ट्राचं हे मलिन केलेलं आहे. शिंदे सरकारचे कितीतरी मंत्री याच्यामध्ये गुंतलेले आहेत. स्वतः शिंदे सरकारचे
फोन या खरात बाबाला गेले आणि यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी मग कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा आणतात, धनगर समाजाचा मुद्दा आणतात, मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आणतात, ब्राह्मणवाद उपाळून आणतात आणि आता हा बाबा म्हणजे कुणीकडून देशाचं लक्ष ह्या सर्व जटिल प्रश्नांपासून विचलित करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून, न्यायालयाला हाताशी धरून, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे प्रयत्न करतायत. पोलीस यंत्रणेवरती दबाव टाकतात, न्यायालयावरती दबाव टाकतात आणि एसटीएम फाईलमध्ये झालेली बदनामी झाकण्यासाठी, या देशाची मलिन झालेली प्रतिमा झाकण्यासाठी हे सगळं भूत उभं केलेलं आहे. अक्षम्य आहे. आम्ही असल्या बाबा लोकांना आणि जोपर्यंत अशी कृत्य घडत राहणार तोपर्यंत काँग्रेस नेहमी रस्त्यावरती उतरून याचं आंदोलन करणार आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवणार.